सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांनो, लोकविकास महाआघाडीच्या वतीनं संपूर्ण अंबेजोगाईचं वार आहे आणि या वाऱ्याची दिशा आम्ही ओळखली. नाहीतरी या देशात सगळ्यात आधी जर का वाऱ्याची दिशा कोण ओळखतंय ते आठवले गट आहे, पण यावेळेला आम्ही ओळखली आणि या वाऱ्याच्या दिशेत सामील होण्याचा निर्णय घेतला. आमच्या विकासाच्या बाबतीतल्या काही कल्पना होत्या. मी एका फेसबुक पोस्टद्वारे ते जाहीर केलं होतं की अंबेजोगाई शहराचा विकास जो करेल आणि आमच्या संकल्पना ज्या काय आहेत त्याची जर इम्प्लिमेंट कोणी करत असेल तर आम्ही त्याच्या सोबत राहू. आम्ही कुठल्या घराण्याशी, आम्ही कुठल्या व्यक्तीशी बांधील नाही, आम्ही अंबेजोगाई शहराच्या विकासाशी बांधील आहे. आम्ही या शहरातल्या 10 ते 12 झोपडपट्ट्यात राहणाऱ्या लोकांच्या जागण्या मरण्याशी दररोजचे बांधील आहे, त्यांच्या कष्टाशी बांधील आहे, त्यांच्या समस्येशी बांधील आहे, त्यांच्या प्रश्नाशी बांधील आहे. सोबतच अंबेजोगाई शहराला एक टुमदार शहर असावं, इथं एक प्रकारची एनर्जी येणाऱ्या जाणाऱ्यांना मिळावी, या हेतून आमच्याही काही संकल्पना आहेत. मी आदरणीय अध्यक्षांना बोललो होतो, त्यांनी म्हटलं तुम्हाला काय बोलायचंय ते तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोला. बघा, अंबेजोगाई शहराला जर का सगळ्यात मोठी देणगी लागलेली आहे तर ती आई योगेश्वरी मातेची. परंतु आम्हाला असं वाटतंय की आम्ही या अंबेजोगाई शहराला लाभलेल्या देणगीचं ब्रँडिंगच कुठं करत नाही. जर का अंबेजोगाई शहराची योगेश्वरी माता कोकणस्थानचं कुलदैवत आहे तर आमच्या इथं डेलिगेशन कोकणामध्ये जायला पाहिजे आणि तिथनं लोकांना सांगायला पाहिजे की चला तुमची कुलदैवत आमच्या इथं आहे. त्या माध्यमातून पर्यटनाची व्यवस्था वाढावी आणि पर्यटनातून 5-50 घरं चालावी, ही आमची विकासाची संकल्पना. आणि त्या संकल्पनेमध्ये नक्कीच येणारी नगर परिषद ज्यांच्या ताब्यात जाणार आहे असे मोदी साहेब या संकल्पनेवर काम करतील असा आमचा ठाम विश्वास आहे. नव्हे त्यांच्याकडून आम्ही तसा शब्द घेतलाय. दुसरा आमचा मुद्दा होता की अंबेजोगाई शहरात जी काही घरकुलं चालू आहेत त्यांचा वेग वाढवावा. येत्या 5 वर्षामध्ये शहरामध्ये असं एकही घर राहू नाही जिथे की घरकुल मिळालेलं नाही. कसं करायचंय, काय करायचे, काय तोडमोड करायची ते तुम्ही करा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्हाला फक्त लोकांना ती घरकुलं मिळाली पाहिजे. ते आता कुणी चालू केली ह्याच्या आधी 15 वर्षे 20 वर्षे का बंद होती हा विषय गाव नाही. जे झालाय त्याचा वेग वाढवायचा. शहरामध्ये आपल्या सुशिक्षित तरुण खूप आहेत, परंतु त्या सुशिक्षित तरुणांना कुठेतरी रोजगाराच्या संधी बाहेर जाऊन मिळण्यासाठी आपण नगर परिषदेच्या वतीनं अशी काही प्लॅटफॉर्म एक योजना काढावी जेणेकरून सुशिक्षित तरुणांची दर वर्षाला 25ची बॅच टायपिंग विथ कॉम्प्युटरमध्ये कुठेतरी पारंगत झाली पाहिजे, जेणेकरून दर वर्षाला 25 विद्यार्थी आपले बाहेर पडतील आणि शासनाच्या विविध ठिकाणी त्या नोकऱ्यांमध्ये लागतील. आपला खूप कशाचं मला हे कळत नाही की आपण म्हणतो विद्येचं माहेरघर, विद्येचं माहेरघर. मग विद्येची माहेरघर असताना विद्या शिकून आपले पोरं बेकार आहे, बाहेर जाते पण त्यांना त्या पद्धतीचं ज्ञान इथं मिळतंय परंतु त्याचा वापर ते स्वतःच्या रोजगारामध्ये करू शकत नाही. ही आपली शोकांतिका आहे. अशा बऱ्याचशा कल्पना आहेत ज्या वेळोवेळी आम्ही मांडणार आहेत आणि आदरणीय पापासेठ यांच्याकडनं त्या पूर्णही करून घेणार आहेत. जसं मी मागाशी म्हणालो की वाऱ्याची दिशा ही पापासेठ यांच्या बाजूने आहे आणि आम्ही त्या प्रवाहात सामील झालो. याच्या पुढेही त्यांच्यासोबत प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रयत्नात आम्ही सहकार्य ठेवून सोबत राहू, खांद्याला खांदा भिडवून त्यांच्यासोबत मतांचा जोगवा प्रत्येक घरामध्ये जाऊन मागण्याची आमची तयारी आहे. नवी आम्ही ती इथं अभिवचन देतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अंबेजोगाईचा प्रमुख या नात्यानं मी अंबेजोगाई शहराच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे असलेल्या लोकविकास महाआघाडीचे उमेदवार माननीय श्री राजकिशोरजी पापा मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबेजोगाईच्या वतीने जाहीर सपोर्ट करत आहे. धन्यवाद.